प्राइज सुद्धा उत्कर्ष यांना देण्यात येत आहे। खरोखरच खूप छान पद्धतीने मात्र रिझर्वला 2 दिवस धन्यवाद। यस मॅन ऑफ द मॅच देणार आहोत पण तर आदरणीय योगीजी तरे साहेबांना विनंती करेन, कुमारी धन्वी तरे आणि भारवी तरे यांच्या माध्यमातून आपण बघतोय एक कॉफी मग आणि एक सन्मान चिन्ह अशी ट्रॉफी देऊन आपण बघतोय चेतन पाटील आगरवडी या खेळाडूला सन्मानित करण्यात येत आहे आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। ते सुद्धा हरी फार्म हाऊस यांच्या माध्यमातून योगीजी तरे साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा द्यायचं आहे। इथे तुषार घरत तुका यांनी कट केलेला फटका आपल्याला बघायला मिळाला। लेट कट होती, एक धाव येते। जयेश किनीचं सुंदर असं देखणं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं की षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय संजय किनी संजय घरत आल्यात खूप चांगल्या पद्धतीने। इथे मात्र आपण सुरुवात करताना पाहायला मिळतंय एका बाजूला गौरव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तुषार। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। एक चांगलं स्टार्ट देणं खूप गरजेचं असणार आहे कारण की आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आपण पाहतोय। या शेवटच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर दोन्ही संघाला इम्पॉर्टंट मॅच पाहायला मिळते। आहा थोडासा शॉट ऑफ लेंथ होता, गौरवला पिक करायचा होता या चेंडूला ऑन साइड रीजन मध्ये, पण तो संपर्क झाला नाही। थोडासा स्लोवर गतीने चेंडू या ठिकाणी हाताळला गेला संजय घरतच्या माध्यमातून। जाणीव आहे प्रत्येक फलंदाजाला रीड करण्याची क्षमता जर पाहिली तर ती संजय घरत यांच्याकडे आहे आणि तेच कारण बनतंय अनुभव खूप मोठा आहे आणि अनुभवाचा फायदा घेत असताना संजय घरत आपण पाहतायत। गौरव सरपाट्याचा हा खेळाडू एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज। इथे मात्र पहा पुन्हा एकदा खेळायचं होतं कव्हर रीजन मध्ये आपण पाहतायत, परंतु त्या ठिकाणी एलिव्हेशन भेटलं नाहीये, चेंडूवर फटका तसा सजवता आला नाहीये आणि तेच कारण बनते इथे मात्र रन्स मिळणार नाहीये। डॉट चेंडू येत आहेत आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू हे टाकून झालेत आणि 3 चेंडू नंतर धावसंख्या जर पाहिली तर 1 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते। आदरणीय संदीपजी पाटील सरांचं सुद्धा शुभ आगमन होते, त्यांचं करूया आपण वेलकम। अभिनंदन चेतन, खूप खूप शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी। बघा आग्रे प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य काय आहे, इथे मात्र गौरवच्या बॅट मधून चौकार येतोय आणि या 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर। बघा 12 ते 18 जानेवारी 2026 ला आग्रे प्रीमियर लीगचं 9वं पर्व आहे आणि या 9व्या पर्वासाठी आपलं मैदान सुद्धा ठरले साखरे गावाचं श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे आणि या 9व्या पर्वासाठी प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारासाठी एक कॉफी मग आदरणीय किशोरजी वजे साहेब यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेला आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। म्हणजे तयारीला लागलेली आहे कमिटी। नक्कीच असा वर्ष आपण पाहतोय की स्पर्धा चालू आहे, स्पर्धेमध्येच पुढच्या वर्षाचं या ठिकाणी ऑर्गनाइज आतापासूनच तयारीला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खूप चांगलं दृश्य आहे या ठिकाणी, मैदान खूप चांगलं आहे आणि मैदानावर मॅच देखील चांगली रंगताना पाहायला मिळते। धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 7 धावा 5 चेंडूंचा खेळ झाला, 1 चौकार आले गौरवच्या बॅट मधून। खरंच या ओव्हर मध्ये आणि गरज होती, ज्या पद्धतीने खेळत होते थोडंसं चाचपळत होते या मैदानावर, परंतु त्यानंतर दिशा दिली, थोडीशी जागा बनवली आणि एक चौकार देखील खेचली ती गौरव पाटील यांनी। खूप चांगली या ठिकाणी फलंदाजी करत असताना नक्कीच पाहायला मिळेल। परंतु तुषार आणि गौरव बघा 2026 साठी ट्रॉफी सुद्धा आलेली आहे प्रत्येक सामन्यातील सामनावीर पुरस्कारासाठी। ओहो खेचून मारला या चेंडूला, परंतु चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये। त्या ठिकाणी राज पाटील जबरदस्त एफर्ट लावतोय आणि एक जो झेल बनवतोय, गडी बाद होईल तो म्हणजेच गौरव। प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नाने यश आले नाही, हेच मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना चांगली सफलता इथे मात्र संजय घरत याला शेवटच्या चेंडूवर मिळतोय विकेट। कुमारी भारवी तरे आणि धन्वी तरे यांच्या माध्यमातून योगीजी तरे साहेब यांच्याकडून ही ट्रॉफी असेल 2026 करिता आणि एक कॉफी मग आदरणीय किशोरजी वजे साहेब यांच्या माध्यमातून। म्हणजे 2 पारितोषिके जे मॅन ऑफ द मॅच चे असतात प्रत्येक सामन्यामध्ये ते मात्र इथे आलेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय टाळ्या वाजवून खरोखरच। आणि पहिलं बक्षीस रोख रक्कम रुपये 1,21,000 रुपये आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब पाटील ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा यांच्याकडून रोख रक्कम रुपये 1,21,000
आगरी प्रीमियर लीग 2026चं प्रथम पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. राजू रामचंद्र पाटील साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व आणि साखरे गावामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा होऊ द्या, त्यांच्याकडून फुल ना फुलाची पाकली आणि आम्हा समालोचकांसाठी सुद्धा पंचांसाठी सुद्धा काही ना काहीतरी त्यांच्याकडून नेहमीच आम्हाला मिळतंय. खरोखरच असं दानशूर व्यक्तिमत्व आणि पुढच्या पर्वाकरिता रोख रक्कम रुपये 1,21,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक. धन्यवाद राजू रामचंद्र पाटील साहेब, खूप खूप आभारी आहेत. नक्कीच नक्कीच खूप चांगलं या ठिकाणी आयोजन नियोजन आणि कमिटी तितकी स्ट्रॉंग आहे. आपण पाहतोय या कमिटीच्या अगदी एका शब्दावर अगदी धावून येणारे असे हे आपले आपल्याला पाहायला मिळतात स्पॉन्सर्स. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर विशाल पाटील मॅन फ्रॉम सरपाडा आणि तुषार पाहायला मिळतोय. सफाळ्याचा हा खेळाडू तुषार बरीच वर्ष. ओहो इथे मात्र पाहतोय पंचांकडे वळून पाहिलंय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहेत परंतु पंच या ठिकाणी या कामगिरीवर अजूनपर्यंत ठाम आहेत की हा चेंडू जो आहे नक्कीच बॅटने हलकासा ब्रश झाला होता आणि तेच कारण बनलं. इथे मात्र पंचांचा कुठलाही इशारा नाहीये. तेच पाहतोय आपण. बघा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आलं, मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आली, मॅन ऑफ द मॅच साठी मग आला आणि सगळ्या खेळाडूंसाठी एक खुश खबर आहे. सगळ्यांनी पुढच्या तयारीला लागा. 2026च्या मॅन ऑफ द सिरीज मोटरसायकल येथे 1-2 दिवसामध्ये डिक्लेअर होईल. म्हणजे 90% मोटरसायकलवर शिक्कामोर्तब झालंय परंतु फक्त ऑफिशियली त्याचे अनाउन्समेंट होण्याची बाकी आहे फक्त. खूपच सुरेख खूपच सुरेख. हे तर 2026 वर्ष आपल्याला पाहायला. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर राज त्या चेंडू खाली होता. आणखीन एक धक्का बसू शकतोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर आकाश गरत ज्यांनी एक चेंडू खेळला, मोठा फटका मारायचा होता दुसऱ्या चेंडूवर परंतु त्या ठिकाणी कुठेतरी अडकळले गेले. चेंडू एलिव्हेशन भेटला नाही. मोठा फटका मारण्याच्या नादात आपला स्वतःचा गडी बाद केलाय आणि सुरेख या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट मिळतोय तो म्हणजे विशाल पाटील यांना. बघा राजचं कौतुक करावं लागेल. कुठेही क्षेत्ररक्षणासाठी ठेवा. एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळतोय. आकाश गरतला बाद केलं. इथे एक हुन्नरी खेळाडू आहे. चांगले फटके आकाशच्या बॅटमध्ये आहेत. चांगली कामगिरी विहा-11 भामटपाड्यासाठी या आधीच्या सामन्यामध्ये केली होती आणि त्याच आकाशला एका इन्फॉर्म फलंदाजाला बाद केलं इथे. तर गौरव तरे जीटी माकणे यांच्याकडून चेतन पाटील आगरवडी याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तर चेतन पाटील आपण ते घेऊन जायचं आहे. इथून जर पाहिला तर बिरवाडीचा बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. साईश ठाकूर एक यंग टॅलेंट नक्कीच खेळाडू आहे आणि गुणवत्तेने भरलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहू शकतायत आपण षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडूचा खेळ नक्कीच आता मात्र मार्गस्थ लागणार आहे. साईश ठाकूर आहे. विकेट तर नक्कीच मिळाल्यात. आतापर्यंत 2 गडी बाद झाल्यात. थोडीशी नाराजी व्यक्त आहे कारण की जर पाहिलं तर धावसंख्या ही 8 आलेली आहे विहा-11 भामटपाडा या संघाची. षटक क्रमांक दुसरा चेंडू क्रमांक तिसरा घेऊन येते गोलंदाज विशाल पाटील. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. सरपाड्या संघाचं नेतृत्व करताना साईश ठाकूर काय जबरदस्त मात्र फटका बघायला मिळाला होता परंतु तेवढाच दर्जेदार क्वालिटी दर्जाचा हा झेल आपल्याला बघायला मिळाला. काय जबरदस्त. बघा बाद होणारा खेळाडू आपण बघितला तर साईश ठाकूर हा बिरवाडीचा खेळाडू होता. गोलंदाज सरपड्याचा होता आणि झेल घेणारा खेळाडू सुद्धा सरपड्याचा. म्हणजे वर्चस्व आहे या सामन्यावर उमरोली गटाचं. काय जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये काय फटका सजवला होता परंतु त्याहूनही चांगलं जर पाहिलं तर झेल पाहायला मिळतंय तुषारचं हे आपण पाहिलंय आणि विकेट मिळतंय. आता मात्र थोडीशी जर पाहिलं तर अडचणीत आहे संघ. साईचा देखील विकेट गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावकऱ्या हाताचा फलंदाज तन्मय घरत येतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी करताना विशाल पाटील आपल्याला बघायला मिळते. 40+ हिरो आहे परंतु इथे मात्र आगरी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून वर्णी लागलेली आहे. हॅट्रिक बॉल असेल. विशाल पाटील यांनी जर हॅट्रिक साध्य केली तर योगीजी तरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज योगीजी तरे साहेब सचिव या स्पर्धेचे आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज विशाल साठी लागलेला आहे. खास मित्र जिवलग मित्र आणि जिवलग मित्रांकडून एका मित्राला 500 रुपयाचं कॅश प्राइज लागले. इथे योगेश तरे टेंबोडे
या साहेबांकडून आपण बघतोय हे बक्षीस, परंतु इथे हॅट्रिक हुकलेली आहे. चेंडूला खेळलं जाते इंटू द गॅप. दर्शन चेंडूचा पाठलाग करतोय. श्रेयसने चेंडूला उचललंय, फेकलंय, तोपर्यंत 2 धावा येतात. या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. पहा षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विशालची कमालीची गोलंदाजी चालू आहे. दोन्ही एंड कडून जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मारा होतोय, एका बाजूला संजय गरत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विशाल पाटील जखडवून ठेवलंय पूर्णपणे फलंदाजांना. खरोखरच पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवलंय. बघा यष्टीरक्षक सुद्धा यष्ट्याला चिकटून आहे संजय गरत, त्यामुळे पायांची हालचाल करण्यापासून दूर ठेवलं जाते फलंदाजाला. जर यष्टीरक्षक लांब असला तर फलंदाज स्टेप आउट होऊन खेळतोय, परंतु इथे यष्टीरक्षक एक्स्ट्रानं चिकटून उभा आहे. संजय गरतचं सुद्धा कौतुक करावं लागेल. नक्कीच ख्याताने जर पाहिलं तर सरपंच आहेत आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर कृषी विभाग ह्या कार्यालयामध्ये आपण पाहतोय कामास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. एक माणूस किती इनिंग खेळतोय बघा, हे फक्त संजय गरत आणि आगरी माणूसच करू शकतोय. हे दर्शवलंय संजय गरत याने. आणि कमी बोलणं आणि खूप काही करून दाखवणं हे त्यांच्या रक्तामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आपण पाहतोय आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या आहेत, 2 गडी देखील मिळवल्यात. चांगली इनिंग नक्कीच साकारली ती म्हणजे विशाल पाटील यांनी 100% एफर्ट देणं हे मात्र काम विशालचं राहिलं या पूर्ण. अ गटातून यंगस्टर टेंबोडे संघ कसा अपराजित राहिला होता, तसा राही फायटर माकणे संघ इथे मात्र 2 सामने 2 विजय. काय जबरदस्त मात्र परफॉर्मन्स. इथे गडी बाद होतोय, विशालला मिळते. तर तिसरा सामना हरलेले आहेत, परंतु पॉइंट टेबल मध्ये टॉपला राहण्यासाठी हा सामना जिंकण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकताना आपल्याला बघायला मिळतात. या षटकामध्ये 3 गडी बाद केलेत. विशालचं कौतुक कशा पद्धतीने करशील संतोष? नक्कीच बघा ज्या पद्धतीने आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मधून काय क्लिअर या ठिकाणी जर पाहिलं तर मधली एसटी उडवली गेली. थोडीशी जागा बनवली होती ती म्हणजे तन्मय यांनी मोठा फटका मारायचा होता, परंतु त्या पद्धतीने चुकले आणि त्यानंतर सरळ एसटीवर आदळले चेंडू. म्हणजे ही लाईन लेंथ ही मेंटेन केले विशालने. सुरेख गोलंदाजी. आता तुका आणि धीरज या जोडीवर विहा 11 भामटपाडाच्या आशा अवलंबून असतील. विहा 11 भामटपाड्याचे संघ मालक संघ सहकारी या जोडीवर खूप काही अपेक्षा ठेवून असतील. कारण धीरज एका बाजूने आपण बघतोय सरपाट्याचा हा खेळाडू आहे, याच्याकडे गुणवत्ता आहे, याच्याकडे मोठे फटके आहेत. जर धीरज फॉर्म मध्ये येतोय, तुषार गरत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करतोय, तर 60-65 धावा धावफलकावर लागू शकतात येणाऱ्या 4 षटकामध्ये. परंतु आपण पाहतोय अजूनही सुशांत मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रेसिंग रूम मध्ये असेल, कारण की 4 गडी बाद झाले आहेत. धीरजला मध्य या पातळीवर पाठवलेलं आहे मधल्या फळीत नक्कीच आपण पाहतोय. आणि तुषार कूल माइंडेड आहे, परंतु ह्या दोघांना आपल्या संघासाठी चालणं खूप गरजेचं असणार आहे. पाहूया आपण षटक क्रमांक हे तिसरं. पुन्हा एकदा संजय गरजच्या हातामध्ये चेंडू असणार आहे आणि सलाम या ठिकाणी जर पाहिलं तर या फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्रायकिंग वर तुषारला. काही जबरदस्त गोलंदाजी विशाल पाटील यांच्याकडून आपल्याला बघायला मिळाली. राजकडून काय अप्रतिम झेल. उमरोळीचा हा एक गोलंदाज म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळाला होता. आज बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून पुढे येताना आपण बघतोय संजय गरत. एका बाजूने अष्टपैलू खेळाडू, एक सीझन मॅन ऑफ द सिरीज आग्री प्रीमियर लीगचं पर्वामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता. भाडोलीला ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये इथे आपण बघतोय तुषार गरत थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची बाहेरील कडा लागली आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार चौकार होतोय. 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन द बोर्ड. की 4 विकेट जरी झाल्या तरी इथून तुम्हाला सांभाळायचं आहे. ती जिम्मेदारी घेताना आपल्याला पाहायला मिळते तुषार आणि दुसऱ्या बाजूला धीरज आपल्याला पाहायला मिळते. हे 2 फलंदाज आता मात्र मधल्या फळीत येऊन चांगली कामगिरी करतील. या दोघांना अजून 2 षटका खेळायचे आहेत. तदनंतर जर सुशांतला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आणला, चेंडू थोडासा जुना झालेला असेल तर मोठे फटके सुशांतच्या बॅटमधून येतील. नक्कीच संध्याकाळचं सत्र आहे, लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते, परंतु बघूया आतापर्यंत स्कोर 14 झालाय. धावसंख्या 14, 4 गड्याच्या मोबदल्यात 2.1 षटक. बघा विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय क्षेत्ररक्षक कुठे उभे आहेत ते मात्र ग्राफिकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. पूर्णपणे आपण बघतोय वॅगन व्हील. काय जबरदस्त मात्र खरोखरच खूप कमी वेळामध्ये विश नेटवर्कने जी उंची गाठलेली आहे ती व्याख्यानाजोगी आहे. जबरदस्त, अप्रतिम. नक्कीच टेक्निकल टीम देखील त्यांची चांगली आहे. त्याच कारणास्तव जर पाहिलं तर हे अनुभव घेताना आणि जास्तीत जास्त काय देता येईल आपल्याकडून हेच मात्र पाहायला मिळतंय.
चांगले नेटवर्किंग कारण नक्कीच बरेच, त्यांनी ऑफर देखील दिलेली आहे. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. साहिल पाटील असतील, पुनीत कुडू असतील, आमचे कॅमेरामॅन, अजून कॅमेरामॅन आहेत. भरपूर स्ट्रॉंग टीम आहे ही, त्यामुळे विश्वास पाटील एकदम बिंदास्त आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा संजय घरत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतात. काय जबरदस्त मात्र परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये. 2 सामने 2 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची बाहेरील कडा लागली, चेंडू मात्र स्लिप पॉइंटला निघून जातो एका धावेसाठी. इथे मात्र माइंड सेट केलेला आहे धीरजने देखील आल्या कारण की फुलटो चेंडू होता, मोठा फटका बनवू शकले असता, परंतु ज्या पद्धतीने सेट माइंडेड होता, मला सिंगल डबल चा गेम आता मात्र करायचा आहे, यासाठी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल रन्स मिळते, धावसंख्या 1 ने वाढते. 16 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 मध्ये 6 आल्यात आतापर्यंत. हो, पुन्हा एकदा पहा, हे चित्र पाहायला मिळते. जागा तर बनवली होती, परंतु चेंडूवर प्रॉपरली आले, परंतु बॅट फिरवण्याची संधी बी दिली नाहीये. संजय घरत आतापर्यंत 16 धावा वर रोखून ठेवलंय. चेंडू जर पाहिलं तर 4 चेंडू झालेत स्कोर कार्डवर. धावसंख्या आपण बघतोय 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. धाव संख्या आपण बघतोय 2.4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. इथे आपण बघतोय तुषार घरतला लेट कट केलेला आहे. चेंडू मात्र पहिल्या स्लिप मधून थोडासा पुढे सरकला. श्रेयश पाटील मॅन फ्रॉम सफाळे आणि क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल, तोपर्यंत आपण बघितलं तर 1 धाव येताना इथे बघायला मिळते. धीरज साठी एक सुवर्ण संधी आहे. आपण पाहू शकतायत, जर धीरजने लगातार 3 षटकार मारले तर विश्वास पाटील आणि आशिष पाटील याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येईल. पाहतोय आपण धीरजसाठी हे बक्षीस ऑन आहे. शेवटचा चेंडू आले इथे मात्र आपण पाहतोय धीरजने बॅटचा तर फेस ओपन केला आणि चेंडू गेलाय लांबवर लांब. हा षटकार 6 धावा. क्या बात है. प्रथमेश पामाळे यांच्या डोक्याच्या वरून खूपच लांब चेंडू पडायला गेला 6 धावांकरिता. एनर्जी दिली की काय, ही विश्वास आणि आशिष यांनी एनर्जी दिली आणि त्याचा योग्य वापर केला. शेवटच्या चेंडूवर षटकार मारलाय. या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 23 धावा. 4 गडी बाद झाल्यात, परंतु मला धावसंख्या बनवायचे, हेच मात्र मंत्र या ठिकाणी अवलंबून आहेत, ते म्हणजेच धीरज आणि दुसऱ्या बाजूला तुषार. अगदी बरोबर बोललात तुम्ही, कारण खूप स्ट्रॉंग खेळाडू आहे धीरज, परंतु इथे पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर 3 धावा आल्या, कुठेतरी 7 धावा आल्या होत्या 5 चेंडूमध्ये, तदनंतर मात्र मोठा फटका खेळला, 6 धावा येतात. धावसंख्या 23 धावा, 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. आपण एक स्क्रीनवर आपण पाहू शकताय उमरोळीचे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. खूप आतुरतेने या ठिकाणी उपस्थित असताना आज सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत आणि आनंद घेत आहेत या टुर्नामेंटचा. प्रत्येक प्रेक्षक वर्ग आनंद घेतोय अगदी आपापल्या जागेवर. परंतु संडेला जर पाहिलं तर शेवटच्या दिवशी या ठिकाणी जर पाहिलं तर एकाला ही जागा नक्कीच आपली राखून ठेवावी लागेल प्रत्येकाला, कारण की ही टुर्नामेंट अशी आहेत. प्रत्येक वर्षी आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणे हाऊसफुल होत असतो आणि या वर्षी यंदी आपण पाहतोय यंदाही तेच होणार आहे. तर षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 पूर्ण झालेत, 23 धावा स्कोर कार्डवर आहेत, 4 गडी नक्कीच बाद झाले आहेत. परंतु इथून तुषार खेळतोय 6 चेंडूमध्ये 8 धावा आणि धीरज खेळतोय 2 चेंडूमध्ये 7 धावा. टास्क बदललाय, बघूया खेळ सुद्धा बदलेल का. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. शेवटची 2-3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विशाल पाटील येतोय, 1 षटक 3 धावा आणि 3 गडी बाद. काय जबरदस्त अविश्वसनीय गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय विशाल पाटील. सरपड्याचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. 23 या धावसंख्येवर 4 गडी बाद झालेले आहेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना विशाल पाटील आपल्याला बघायला मिळेल. सुरेख गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 3 धावा केवळ खर्च केल्यात आणि 3 गडी बाद केलेल्या आहेत. हॅट्रिक संधी होती परंतु हॅट्रिक झाली नाही आणि शेवटच्या चेंडूवर मात्र गडी बाद केला, षटकार आला, विकेट आला, माफ करा. इथे आपण बघतोय विशाल सुरेख फटका बघायला मिळतोय. एका धावेसाठी क्षेत्ररक्षण केलंय, चेंडूला फेकले, तोपर्यंत एक धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तर मात्र धीरज आपण पाहतोय पहिल्या एक शेवटच्या चेंडूवर षटकार मारलाय. इथून जर पाहिलं तर धीरज साठी अजूनही बक्षीस ऑन आहे, मात्र बक्षीस वाढलेला देखील आहे. कारण की जर पाहिलं तर
सचिन पाटील यांच्याकडून देखील आपण पाहतोय सचिन पाटील आणि विश्वास पाटील यांच्याकडून आणखीन 500 रुपये या ठिकाणी देण्यात येईल या जर चेंडूवर दोन षटकार मारले तर. लगातार 3 षटकार मारण्याची संधी चालून आलेली आहे, परंतु इथे तुम्हाला 2 चेंडूवर 2 षटकार मारायचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रथमेश होता आणि प्रथमेशच्या अगदी डोक्यावरून खेळून काढलाय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय षटकार. जबरदस्त प्रहार. धीरज ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता धीरजच्या डोक्यामध्ये काय असेल, संघ हितासाठी अजून एक षटकार मारू की काय? बक्षीस सुद्धा भरपूर लागलंय, संघाला सुद्धा तारायचं आहे. आपल्या चांगल्या खेळीने संघाला मात्र सुस्थितीमध्ये नेण्याचं काम करताना धीरज पाटील हा खेळाडू बघायला मिळतोय. सरपड्याचा हा खेळाडू आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली. पायावरचा चेंडू होता, लो फुलटॉस चेंडू होता आणि इथे एकदा वेताड आपल्याला बघायला मिळते. लगातार 3 षटकार जरी आले नसले तरी विहा 11च्या खेम्यामध्ये आपण बघतोय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण बघायला मिळतं. नक्कीच का मला 2 वर्ष या संघामध्ये अजूनही ठेवलेलं आहे याचं उत्तम उदाहरण जर धीरज जेव्हा गरज आहे तेव्हा मात्र बरसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी नक्कीच धीरजच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर तुषार थोडस अजूनही शांत आहे, कारण की 7 चेंडू खेळला आणि 9 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत येतात. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये 14 धावा. अप्रतिम धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर आपण पाहतोय 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना विशाल पाटील थोडासा महागडा ठरतोय. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकाप्रमाणे मात्र हे षटक हाताळावं लागेल. तर एका बाजूने विहा 11 साठी मात्र दोघांना चांगली कामगिरी करावी लागेल. या वेळेला तुषार घरत काय जबरदस्त फटका. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा येतात. चौकार. नक्कीच आपण पाहू शकताय तुषारने देखील आता चान्स घेतलेला आहे मोठे फटके मारण्याचा. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मधून तयार होते पूर्णपणे. फटका होता 1 बाउन्स सीमारेषेच्या पार या ठिकाणी चेंडूला फेकून दिलंय चौकारासाठी. आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 35 धावा. 35 रन्स ऑन दी बोर्ड. म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा एकाला बघून दुसऱ्याने रंग बदललेला आहे. जर धीरजने 2 षटकार मारले नसते तर कदाचित तुषारने सुद्धा बॅट फिरवली नसती. बघा काय जबरदस्त फटका आहे. आणखीन चेंडूला लाफ्ट केलाय. काय जबरदस्त काऊ कॉर्नर रिजन मध्ये आपण पाहतोय. स्वतःच्या स्टेडियम मध्ये या ठिकाणी षटकार मारण्याचं काम नक्कीच तुषार. स्टँड मध्ये दाखवलंय. विहा 11च्या स्टँड मध्ये जल्लोष होताना आपल्याला बघायला मिळतोय. सुशांत किणी आयकॉन खेळाडू आहे. काय उड्या मारत होता. जबरदस्त जल्लोष आपल्याला बघायला मिळाला होता. म्हणजे पाहिलं ना तर जे 3 षटक होते त्यामध्ये पूर्णपणे शांतता होती. आणि आता मात्र 4थं षटक ज्या पद्धतीने धीरजने जी स्टार्ट केली आणि आता त्याला साथ मिळाली ती म्हणजे तुषारची. यामध्ये जल्लोष आहे. जल्लोष केलाय आतापर्यंत जर पाहिलं तर विहा 11 भावंडपाड्याच्या खेम्यामध्ये. थोडीशी महागडी गोलंदाजी या ठिकाणी विशाल पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माइल आपल्याला बघायला मिळाली. शेवटचा चेंडू आहे षटकातील. पुन्हा एकदा ऑफसाइड रिजन मध्ये आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिथे थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्या चेंडूवर आलेत आणखीन 4 धावा. जबरदस्त फटका होता. झेल घ्यायचा होता परंतु इथे पाहतोय आपण थोडीशी चुकी केली आणि त्याचा पुरेपूर फायदा झाला समोरील संघाला. या 4 धावेने धावसंख्या जर पाहिल्या तर स्कोर कार्डवर धावसंख्या होत आहेत 45 धावा. 4 षटक कंप्लीट झाले. 4 गडी जरी बाद झाले पण इथून जर पाहिलं तर या दोन्ही फलंदाजांनी आपली बाजू सांभाळलेली पाहायला मिळतंय. यस डीजे नक्कीच आपले डीजे देखील आपण पाहतोय. Yes, yes. Thank you. 45 runs on the board for loss of 4 wicket. चांगली या ठिकाणी या षटकामध्ये जर पाहिल्या तर तब्बल 22 धावा या खर्च केल्या. गोलंदाज विशाल पाटील यांनी थोडस महागडे षटक पाहायला मिळालं. 3 षटकांमध्ये 23 धावा होत्या संतोष आणि 4थ्या षटकामध्ये 22 धावा आल्या. सुरुवात ज्या पद्धतीने केली आणि त्यानंतर
आपण पाहतोय बहरलाय खेळ तो म्हणजेच विहा 11 भामटपाडा संघाचा. या क्रिकेटने सरड्याला सुद्धा मागे टाकले. नक्कीच आपण पाहतो नाही थोड्या कभी खुशी तो कभी गम. आता मात्र थोडेसे गम राहिले राई फायटर्स माकणे खेम्यामध्ये, कारण की विकेट येणं खूप गरजेचं होतं. या वेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जयेश किनी आलाय. इथे मात्र स्लोवर चेंडू होता, या चेंडूला खेळून काढलाय कव्हर रिजन मध्ये आणि तिथे पहा आणखीन चुकी होते. पहा दुखापत झाले का जरा जाऊन पाहायचंय. दुखापत होऊ नये. आपण पाहतोय कारण की क्रिकेट असा खेळ आहे, दुखापत होत असते परंतु सावरून थोडस क्रॅम्प आलेलं दिसतोय. दुखापत होऊ नये अशीच आम्ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही पुन्हा एकदा मैदानात येतील आणि चांगले खेळतील अशीच अपेक्षा करतोय. नक्कीच पाय पूर्ण क्रॉस झाला होता, आपण पाहिलं त्यांना एफर्ट चांगले केले. थोडीशी पाय पूर्णपणे क्रॉस रिप्ले मध्ये आपण बघितला पूर्णपणे बेंड झाला होता पाय त्याचा, त्यामुळे थोडीशी दुखापत आपल्याला बघायला मिळते इथे. तरी सुद्धा मात्र पूर्णपणे फिट होऊन क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मात्र सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. तुषार होता आय थिंक नक्कीच क्षेत्ररक्षणासाठी. परंतु आता आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. काय जबरदस्त पहा, वाटलं नव्हतं हा चौकार येईल परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने थोडीशी मिसफील्ड झाली परंतु सावरताना देखील आपण पाहिलं थोडस दुखापत होता राहिलंय. आपलं टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेट आहे. अक्षय सर मागील 3 दिवसापासून बोलायचे की शेती कामधंदा सांभाळून ही पोरं क्रिकेट खेळतात म्हणून तो लगेच उठलाय. जर हे लेदर क्रिकेटर असते तर कदाचित त्यांना स्ट्रेचरवरून न्यावं लागलं असतं बाहेर, परंतु आपले हे चिवट खेळाडू आहेत म्हणून तो लगेच उठला आणि पुन्हा एकदा मात्र सज्ज झालाय खेळण्यासाठी. नक्कीच एपीएलच्या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर 25 ते 30% जी मुलं आहेत ती विदाउट प्रॅक्टिस या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगली कामगिरी दाखवतायत. इथून जर पाहिलं तर थोडंसं शॉर्ट ऑफ लेंथ वापरलाय. धीरजला कुठेतरी शांत ठेवण्याचं काम करायचं आहे, या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतंय. जयेश किनी मैदानाच्या आतमध्ये आलाय. जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि 2 चेंडू मध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 4 धाबा खर्च होत आहेत. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय परंतु त्या ठिकाणी प्रथमेश पामाळेच्या अगदी डोक्यावरून 1 बाउंस सीमारेषा गाठली जाते. ओव्हर द रोप चौकार येईल. 4 धाबा. या प्रथमेशला टार्गेट केलंय धीरजने. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 53 धाबा. पहा 4 विकेट ज्या पद्धतीने गेले होते आणि त्यानंतर या 2 फलंदाजीची पार्टनरशिप पाहिली तर एक जबरदस्त इनिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 43 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते 15 चेंडू मध्ये. अप्रतिम. समोर जी साइड स्क्रीनच्या हे क्रिकेट फॉलर थ्रो मध्ये इथे मात्र कुठलाही विचार केला नाही. मात्र सुरेख झेल हा मात्र जयेश किनी याच्या हातातून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम झेल, चांगली फिल्डिंग, चांगला झेल. बघा ती बाईक तिथे आहे एक, त्याची लाईट बंद करा आणि सिग्नल चालू आहे तो सुद्धा बंद करा. यस, आपण पीकेडीजीला देखील देऊया एक संधी, एक सुपर संगीत आपल्या समोर. आहे नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. आहे नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. त्यांनी केला या मार्केट जाम, त्यांनी केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. अरे आता त्याचाच हायर फॉर्म संजय किनी का चालताय ना, आता त्याचाच हाय. थँक्यू व्हेरी मच. आपण ऐकतोय पीकेडीजे जबरदस्त साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर काय अप्रतिम झेल. पहा थोडस दुखापत देखील झाली जयेश किनी यांना, कारण की ज्या पद्धतीने पूर्णपणे छातीवर घेतला होता तो चेंडू आणि त्यानंतर चेंडू ज्या पद्धतीने गॅदर केला त्यांनी अप्रतिम अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आयकॉन खेळाडू आहे, डेथ ओव्हर मध्ये आलाय, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट होऊ शकतोय. परंतु इथे मात्र पाहतोय या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलाय. तुषार जोपर्यंत चेंडूला पकडतोय आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या लागली जाते 1ने 54 धावा झाल्यात. पाहता पाहता ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकामध्ये जर धावसंख्या जर पाहिली होती तर 10 धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर काय स्पीडअप केला, जबरदस्त स्पीडअप वाढवला. 3ऱ्या षटकामध्ये आघाती फटकारी शेवटच्या चेंडूवर मारला आणि सुरुवात केली. अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार, सुरेख आणि अप्रतिम चेंडू तेवढ्याच सहजतेने खेळून काढलेला हा तुषार गरतने चेंडू आपण बघतोय. शुभम पाटील पुढे सरसावतोय.
चेंडूला क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत एक धाव येताना 5 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय बघा. 55 वर 5 गडी बाद झालेत आणि 5 षटकं झालेले आहेत म्हणजे 4 वेळा 5चा आकडा आपल्याला इथे बघायला मिळतोय. 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. देऊया एक छोटीशी संधी डीजेला. वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. धन्यवाद डीजे PK. आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम आवाज. जाऊया शेवटचे षटक असेल मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला म्हणजे 55 वर 5 षटकांच्या समाप्तीनंतर तर पाहायला मिळतंय तुषार जो चाचपळत होता तो देखील आता मात्र बहरलाय. 11 चेंडूमध्ये 24 धावा या त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही स्ट्राईक वर आहे. पाहू शकतायत आपण डेथ ओव्हर मध्ये 6 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. कारण हाणामारीचं षटक ज्याला मांडलं जातंय आणि हाणामारीचं षटक घेऊन आलाय राज पाटील उमरोळीचा. हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये 55 धावा या आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर 10 ते 15 धावा ह्या सफिशियंट असतील आपल्या लढतीसाठी. अगदी बरोबर. राज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. तुषार घरच्या बॅट मधून ही एक धाव येते. शुभम तुषार पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा येतात. इथून तुषार गरतकडे सुद्धा चांगले फटके आहेत. 12 चेंडूमध्ये 26 धावांचे खेळी केले आणि दुसऱ्या बाजूने सुशांत किणी आहे. त्यामुळे तुषार गरत आणि सुशांत हे दोघेही 5 चेंडूवर अटॅक करतील यात काही शंका नाही. नक्कीच आक्रमण तर असणार आहे. हे समोरील संघाला देखील जाणीव आहे. परंतु चांगली लेंथ लाईन अगदी जर पाहिलं तर व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला राज. याची खासियत आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय फलंदाजाला रीड करणं खूप गरजेचं असतं गोलंदाजीने. तेच मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा या त्यांनी खर्च केल्या आहेत. परंतु इथून जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुशांत अजूनही शांत आहे. याला मात्र पाहूया आपण या 4 चेंडूवर कशा पद्धतीने बहरेल. लाफ्ट केलाय चेंडूला. अप्रतिम आहे. परंतु पाहूया चेंडू हवेत आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक विशाल पाटील कुठलीही चुकी करणार नाहीये. जबरदस्त झेल टिपला जातोय. हा फटका खूप चांगला होता. खूप उंच गेला होता. लांबी या ठिकाणी जर पाहिलं तर गाठू शकला नाही आणि तेच कारण पाहिलं तर इथे मात्र सुरेख झेल विशालच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. अप्रतिम या ठिकाणी जर पाहिलं तर योगदान देताना राज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट मिळेल. महत्वाचा विकेट आलाय कारण की डेथ ओव्हर मध्ये हा विकेट आलाय. इथून जर पाहिलं तर 6 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 58 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 3 चेंडू पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज मिस्टर वैभव पाहायला मिळतोय. वैभव पाटील येत आहेत. वैभव पाटील नवसई काही जबरदस्त याचे एसटी रक्षक गोलंदाज म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. परंतु आज फलंदाजीसाठी आलाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका येईल का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. परंतु राज काय कमालीची गोलंदाजी करतो शेवटच्या षटकामध्ये. फटका तर चांगला आहे. इथे मात्र पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं जातोय. जोपर्यंत फिल्डिंग मध्ये सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच पहा चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली तर 59 धावा पाहता पाहता जर पाहिली तर ही धावसंख्या बनवलेली आहे. 3 षटकामध्ये संतोष फक्त 23 धावा होत्या. तदनंतर 22 धावांचं जे षटक आलं तिथे कुठेतरी या डावाला आकार आला. शेवटचा चेंडू इथे मात्र फटका सुरेख आहे. परंतु चेंडू हवेत. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक प्रॉपरली येऊ शकला नाहीये. तिथे मात्र आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या जर पाहिली तर 61 धावा या स्कोर कार्ड वर आहेत. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
धावसंख्या 61 धावा, 6 गडीच्या मोबदल्या आहेत. परंतु बघूया तुषार प्रयत्न तर करतायत या शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये एक मोठा फटका बनवण्यासाठी. हो, परंतु इथे मात्र लाफ्ट केलाय चेंडू विशालच्या अगदी जवळ. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एका हाताने क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू जर पाहिलं तर सीमारेषा नक्कीच ओलांडली असती, पण इथून पंचांकडे अपील केल्याने पंचाने DRS नक्कीच DRS घेतलंय. बघूया आपण तडंपारला रेफर केलंय आणि नक्कीच आपण पाहू शकताय काय घडलंय या शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या किती मिळेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. विरल नायर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत तडंपारच्या भूमिकेमध्ये. इथे मात्र सज्ज झाले आहेत. यस, गडी तर बाद आहे. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते गडी बाद आहे. शेवटच्या चेंडूवर कुठली रन्स 2 रन्स या ठिकाणी नक्कीच आलेले आपल्याला सिंगल रन्स या सिंगल रन्स आलेले आपल्याला पाहू शकतात आपण. काय जबरदस्त एफर्ट वापरली, जबरदस्त एफर्ट. ज्या पद्धतीने आपण पाहतोय तुषारने देखील एफर्ट केली होती, परंतु त्यापेक्षाही जास्त संजय घरत यांची एफर्ट राहिली. तर गडी बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 62 रन्स. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 63 धावांचं टार्गेट असणार आहे. नक्कीच हे टार्गेट कसं असेल ते नक्कीच आपल्या समोर पुन्हा एकदा दीपेश सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. पुढचा आवाज मायक्रोफोनवर त्यांचा असेल. मला देखील आजच्या दिवसात खरोखरच रुपेश दादा आणि पूर्ण कमिटी यांनी देखील देवानंद सरांनी देखील आज संधी दिली गेली एक आगरी समाजाचा. मी देखील एक छोटा कॉमेंटेटर आहे, परंतु त्या मला संधी दिली त्याबद्दल देखील मी तुमचे ऋणी आहे. खूप खूप आभारी असेल. आणि या ठिकाणी आजचा माझा या ठिकाणी समालोचनाचा दिवस संपला असं जाहीर करतोय. आपण मात्र थांबू नका, नक्कीच ऐकत रहा, पाहत रहा आगरी प्रीमियर लीग सीझन 8. धन्यवाद संतोष पाटील, ब्रँड ऑफ उमरोळी यांना आपण ऐकत होतात. अग्री प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र, गुलाबी थंडीचा प्रहर चहूबाजूंनी आपण अनुभवू शकतायत. फिश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या कव्हर अप केली जाते. दुबई रिटर्न कॅमेरामॅन मनीष निजाई एका बाजूने, ब्रँड ऑफ दातिवरे आणि त्यांच्या साथीने मुन्नीत कुडू, ब्रँड ऑफ बहाडोली, असे 2 कॅमेरामॅन स्पर्धेला थेट प्रसारित करतायत. विश्वास पाटील यांचं हे प्रसारण आपण पाहतोय अद्वितीय स्वरूपात. जर 10,000 सबस्क्रायबर्स परिपूर्ण होत आहेत तर विश स्पोर्टच्या वतीने ऑकलेचा एक गॉगल आणि आकर्षक स्वरूपातील जर्सी आणि खऱ्या अर्थाने विश्वासजी पाटील यांच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या वतीने ही पारितोषिक वितरित केली जातील. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जाईल. 63 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा असा हा विषय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत ज्या खेळाचा डंका वाजलाय असा क्रिकेटचा खेळ आज आपण पाहू शकतायत. अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून 2 संघांमध्ये जबरदस्त लढत सुरू आहे. आजच्या दिवसामधील सलग 5वा शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं होतं पहिल्या 3 षटकांमध्ये जास्त धावा आल्या नव्हत्या, परंतु तदनंतर स्ट्रॉंग कमबॅक करत असताना संघ मात्र आपल्याला बघायला मिळाला. शेवटच्या सामन्यामध्ये अर्थातच विहा 11 भामटपाडा खूप सुंदर आणि अद्वितीय कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून आणि त्यांच्या विपक्षामध्ये सद्यस्थितीत आपण पाहू शकतायत. या 5व्या सामन्यामध्ये राही फायटर्स माकणे असे 2 संघ 22 खेळाडू आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळत आहेत. काही जबरदस्त आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं राहिलंय. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये टेक्निशियन कौस्तुभ पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवित आहेत की जो संघ जिंकेल
तो खऱ्या अर्थाने गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावरती पोहोचेल अशा प्रकारे या सामन्याची रूपरेषा पाहायला मिळते. चला सलामीवीर दोन्ही देखील फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. सॉलिड क्रेज मात्र वाढू लागलाय हळूहळू. खरं तर 18 एप्रिल 2008चा दिवस उजाडला. इंडियन प्रीमियर लीग नावाची स्पर्धा मार्केटमध्ये आली आणि तेव्हापासून आपण पाहिलं संतोषजी कसं होतं 2008च्या आधी एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये भरपूर स्पर्धा नियोजित केल्या जायच्या. तेव्हा संघ मात्र वेळेवर हजर राहण्यामध्ये नेहमीच नामुष्की ती मात्र ओढवली जायच्या आयोजकांवर आणि कुठेतरी नाराजगी आयोजक देखील व्यक्त करत होते. परंतु 18 एप्रिल 2008 हा ऐतिहासिक दिवस इंडियन प्रीमियर लीगचा ठरला आणि खरोखर आयोजकांना लीग फॉर्मॅट कळू लागलं आणि तदनंतर मात्र आपण पाहू शकलात की IPLच्या धर्तीवर आज संपूर्ण भारत देशामध्ये लीग फॉर्मॅट मधील अनेक स्पर्धा ज्या नियोजित केल्या जातात आणि त्यापैकी एक आपण आग्री प्रीमियर लीग देखील पाहतोय. एक छोटस रोपटं लावलं पारगावच्या मैदानामध्ये स्पर्धेचं आणि त्या रोपट्याचं वटवृक्षात होणारं रूपांतर सातत्यपूर्वक सदोदितपणे. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. आई एकवीर चषक साखरेच्या दमहाई नावात. अव्याहत आणि अखंडपणे मात्र हा 8वा पर्व आपल्याला आग्री प्रीमियर लीगचा पाहायला मिळतोय. रुपेश नरेश पाटील यांची स्पर्धा खरोखर येते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि जबरदस्त मॅनेजमेंट असतं त्या स्पर्धेचं. आपण पाहिलेलं आहे खऱ्या अर्थाने एका दिवसामध्ये केवळ 6 ते 7 सामने मात्र त्या ठिकाणी परिपूर्ण केले जातात आणि ते देखील 6 षटकांचे. प्रत्येक संघाला जर्सी मात्र उपलब्ध करून दिली जाते आणि जेवणाची सुग्रास अशा भोजनाची मात्र सुव्यवस्था स्नेहभोजनाची केली जाते. अशी ती एक व्यावसायिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेवर आधारलेलं हे सुंदर गीत आपण ऐकलं डीजे च्या माध्यमातून. टार्गेट मात्र सेट करण्यात आलेला आहे 63 धावांचं निर्धारित 6 षटकांमध्ये. पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. काय वाटतंय संतोषजी कशा प्रकारे हा सामना मात्र घटित होईल? नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलंय धावसंख्या चाचपडत होते परंतु त्यानंतर जी धावसंख्या उभारली गेली. आता मात्र आपण पाहतोय नाण्याची एक बाजू पाहिली परंतु नाण्याची दुसरी बाजू. सुशांत किनी आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू जयेश किनीसाठी. अहो पहा अटॅकिंग मुवमेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत कारण की जसा चेंडू पडला त्यावर अगदी अटॅकिंगने बॅट फिरवायचं काम जयेश किनी केले. खूप छान पद्धतीने सुरुवात मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. सुशांत किनी सुपरस्टार आयकॉन खेळाडू ब्रँड ऑफ भामटपाडा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट रिलीज केलाय त्याने खूप छान पद्धतीने. ऑन साइडला निवडला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुंदर स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण राहिलंय. सुरुवात तर चांगली केली गोलंदाजाने. 63 धावांच्या प्रत्युत्तरादाखल आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंमध्ये 1 धाव ही फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एका बाजूला अटॅकिंग फलंदाजी होईल यात काही वाद नाही. जर पाहिलं तर जयेश किनीला ओपनिंग मध्ये आणलाय कारण की जयेश किनीचं जर पाहिलं तर 2 डाऊन मध्ये फलंदाजी आतापर्यंत येत होता परंतु प्रथमेशला कुठेतरी थांबवलं आणि त्यानंतर जयेश किनीला मैदानाच्या आतमध्ये आणलाय. काहीतरी वेगळं विचार नक्कीच पाहायला मिळतंय. इथून पाहायला मिळेल पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय संजय गरत. आपण पाहतोय सिंगल रन्स डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न साई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परंतु सिंगल रन्स या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा. 3 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. अत्यंत इकॉनॉमिकल अशी सुरुवात सुशांत किनी आयकॉन म्हणून इतक्या मोठ्या भव्य आणि दिव्य स्पर्धेमध्ये माझी निवड का केली जाते हे दर्शवणारी गोलंदाजी सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट जबरदस्त सौरव गांगुली कॉपी बुक स्टाईलने डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा हा देखना चौकार जयेश किनी चांदी ब्रँडचा ब्रँडेड चौकार. पहा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते जयेश किनी ज्या पद्धतीने आलाय आणि बॅटचा वारा करतोय जबरदस्त. आल्या आल्या मोठे फटके सजवण्याचं काम म्हणजे जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त कशा धावा घेता येतील याच विचार करून मैदानाच्या आतमध्ये जयेश किनी पुन्हा एकदा. एकाच विभागातून बिलॉंग करणारे हे 2 खेळाडू आहेत आणि बघा काय पुनरागमन. चौकार आल्यानंतर सुशांत किनी देखील अटॅकिंग बॉडी लँग्वेज सहित आपण पाहू शकताय. या चेंडूवर नक्कीच पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला परंतु ते ओळखलं सुशांत किनी यांनी आणि त्याच्यावर नक्कीच आपण पाहतोय आणखीन मागे चेंडू ठेवला आणि सरळ गोलंदाजांनी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू.
यावेळेला ऑन साइडला सजवलेला फटका, मात्र फसला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आकाश जबरदस्त पद्धतीने झेल परिपूर्ण करतोय. फलंदाज बाद, गॉन. पहा इथे पाहायला मिळेल जयेश किनीचं काम जे होतं मोठे फटके मारण्यासाठी, परंतु कुठेतरी मोठा फटका मारण्याच्या नादात आपला विकेट देखील गमवून बसलाय. आकाशचं चांगलं झेल मी पाहायला या ठिकाणी नक्कीच मिळतोय आपल्याला. सहा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय. जबरदस्त षटक हाताळलं सुशांत किनी स्टार आयकॉन खेळाडूने. चांगली सुरुवात करून दिलंय. येथे रिक्वायर्ड रन रेट मात्र वाढलेला आहे. 30 चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये आणि 57 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर साईश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच यंग टॅलेंट आहे आपल्याला पाहायला मिळतोय. पण दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश पामाळे फलंदाजीसाठी इथे मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर आहे. संजय करत स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने विकेट गेलाय संजय, नक्की जयेशचा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या आक्रमणातून कुठेतरी या ठिकाणी विकेट नक्कीच मिळाला. तो म्हणजेच विहा 11 बामटपाडे या संघाला. एक अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. साईश ठाकूर बिरवाडीवरून बिलॉंग करणारा हा गोलंदाज चांगल्या पद्धतीने मात्र परफेक्ट लेंथ अँड लाईनला त्या ठिकाणी दर्शवतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. धावांची टोटल फारच धीम्या गतीने या ठिकाणी पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे ॲज अ लिटल ॲज अ मिकल या उक्तीप्रत मात्र धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 7 या अंकावर धाव फलक. रणनीती आखली जाते. आपण पाहताय ज्या पद्धतीने संजय घरात 2 चेंडू खेळला आणि यस कोणीही 3 षटकार जर मारले तर आपण पाहतोय भाल्या मामा यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक येणार आहे, रोख रक्कम येणार आहे. 3 षटकार मारा, 1000 रुपये नक्कीच मिळवा. 7 धावा फलकावर जबरदस्त साईश ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. टॅप केलाय फटक्याला. स्क्वेअर ऑफ द विकेट पद्धतीने सजविलेला हा स्ट्रोक आपण पाहतोय. सिंगल तर मिळते. प्रथमेश पामाळे एका बाजूने, हा देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे, परंतु आग्री प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामामध्ये तितकीशी बॅट आतापर्यंत बोललेली नाहीये. कदाचित वादळ येण्यापूर्वीची शांतता असू शकते. एक डाव्या हाताचा अत्यंत विस्फोटक शोल्डर स्विंगर बॅटर म्हणून प्रथमेश पामाळेची ओळख जी ठळक शब्दांमध्ये अधोरेखित आपल्याला पाहायला मिळते. तिथून आपण पाहतोय आणखीन एक थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला साईशने. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी करताना अगदी रूम देऊ नये फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी, याच प्रयत्नात आहे साईश ठाकूर. संजय करत सारखा एक महानायक खेळाडू सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामध्ये देखील चांगल्या टच मध्ये ब्रँड ऑफ शिवन सई जणू काही लाला अमरनाथ भारद्वाज कॉपीबुक स्टाईलने लेट कटचा फटका मात्र या ठिकाणी सजवला. शॉर्ट थर्ड मॅनच्या परिक्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि तत्पूर्वी आपण पाहतोय 10 या अंकावरती धाव फलक जाऊन विसावलाय. 63 धावांच्या प्रत्युत्तरात दाखल थोडीशी डळमळीत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच राही फायटर माकणे या संघाकडून आपण अनुभवू शकताय. चांगली गोलंदाजी होते साईश ठाकूर ब्रँड ऑफ बिरवाडी याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र जबरदस्त गुडघ्यावर बॅलन्स करत असताना चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. घुटना टेक, चौवा देक. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळ पट्टीवरती आपण पाहू शकतायत. प्रथमेश पामाळे उमरोळी ब्रँडचा हा धमाकेदार चौकार. काय गुडघ्यावरती बॅलन्स केला आणि तदनंतर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन वेट अँड वॉच करत सीमारेषा पलीकडे फटका आपण पाहतोय चौकाराकरिता दाखल. धावांचे टोटल जर आपण तपासून पाहिले तर जाऊन पोहोचलंय 14 या अंकावर.
जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण, कुठेतरी धावांना अंकुश लागला होता आणि तो बांध फोडण्याचं कार्य केलंय प्रथमेश पामाळे या फलंदाजाने. नक्कीच प्रथमेशचा फेवरेट शॉट म्हणून पाहिला जातोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ऑनसाइड रिजनला जेव्हा जेव्हा आपण पाहतोय मोठे फटके येत आहेत प्रथमेशच्या बॅट मधून. पुनश्च एकदा स्लॉक स्वीप साठी प्रयत्नशील प्रथमेश पामाळे बघायला मिळाला. डॉट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. एक चौकारानंतर डॉट चेंडू गोलंदाजाला प्रचंड दिलासा देत असतो. साईश ठाकूरची त्या ठिकाणी अपेक्षा मात्र पूर्ण होते. निर्धावच्या स्वरूपामध्ये ही सांगता आपण पाहिलंय. 14 या अंकावर धावफलक पाहायला मिळतं. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा चेंडू घेऊन साईश. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण तपासून पाहिली डाव्या हाताच्या फलंदाजासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये ऑन साइडला एक प्रोटेक्शन जे घेण्यात आलेलं आहे डीप बॅकवर्ड. परिक्षेत्रामध्ये खूप छान पद्धतीने यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहू शकलात आणि दिवसा ढवळ्या जणू काही एका धावेची चोरी करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ हा परिपूर्ण होतोय. फलकावरती 15 धावा. ऐकूया डिस्क जॉकीला आणि वळूयात तिसऱ्या षटकाकडे. एकच चर्चा ही चालू झाली, कारण आगरी प्रीमियर लीग स्पर्धा ही आली. माकणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी, क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा. दिवेकर पाड्यावरून भाल्या मामा, सुरेश पाटील, प्रतीक पाटील, साहिल पाटील, त्यानंतर सुभाष पाटील, स्वप्नील पाटील. काय जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतं. त्या प्रेक्षकांना टिपलं जाते इथे या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. धावसंख्या आपण बघतोय 15 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. 15 ऑन बोर्ड, 15 धावा फलकावर. एस पंच काय सांगतायत? पाण्याची सुव्यवस्था त्या ठिकाणी करायची आहे, नम्र विनंती. खूप छान कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं. अनेक आमचे लाडके प्रेक्षक महाराज सध्या संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत आणि त्यांना मेगा स्क्रीनवर कव्हर अप करण्याचं कार्य आमचे लाडके कॅमेरामॅन करतायत. 15 ऑन बोर्ड, 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. पाण्याची सुव्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. चेंडू शिल्लक आहेत 24 विजयासाठी. जर आपण पाहिलं तर 48 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. हे क्रिकेट दर्दी आहेत. जरी ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जात असली तरी देखील आपण पाहू शकतायत थेट मैदानावर त्यांची उपस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. 24 चेंडू आणि 48 धावा. प्रति चेंडू गणिक 2 धावांची सरासरी रिक्वायर्ड रन रेट 12च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. आणि अशातच गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्याकरिता महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून बॉलिंग ट्रॅक वरती संधी दिली जाते. मुख्य खेळपट्टीवर सुपरस्टार आयकॉन खेळाडू सुशांत किणी, ब्रँड ऑफ भामटपाडा याला आपण पाहतोय. 2 फलंदाज सद्यस्थितीमध्ये प्रथमेश पामाळे आणि त्याच्या साथीने संजय करत इन ऍक्शन आहेत. संध्याकाळचं सत्र काय वाटतंय संतोषजी? एकंदरीत 24 चेंडू आणि 48 धावाचं समीकरण. नक्कीच संजय आतापर्यंत जर पाहिलं तर संजय घरात मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडीशी जर पाहिली तर इथे मात्र विचारसरणी चालू आहे की जसं जसं आपण आक्रमक होऊ, एक गोलंदाजी इथून जर पाहिलं तर सेट होऊ आणि त्यानंतर आक्रमकता काय आहे ते मात्र दर्शवू. हेच मात्र विचार आतापर्यंत जर पाहिलं तर संजय घरात यांच्या मनामध्ये असेल, कारण की 3 चेंडू केलेत आणि 3 धावा आतापर्यंत बनवल्यात त्यांनी. नक्कीच प्रचंड अनुभवी असा खेळाडू आहे आणि कन्सिस्टंट राहिलाय. आगरी प्रीमियर लीगच्या 8ही हंगामांमध्ये स्वतःचं जे स्किल आहे ते प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये सिद्ध करणारा हा संजय गर्द आपल्याला पाहायला मिळतो. 40+ मधील एक लेजंड क्रिकेटर, आगरी प्रीमियर लीग मधील आणि आगरी समाजाची आख्यायिका म्हणून संजय गरजची ओळख आहे. एक लेजंड क्रिकेटर सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन 100च्या स्ट्राईक रेटने 3 अंकावर फलंदाजी करतोय. परंतु आपण पाहतोय की संध्याकाळचं सत्र आहे, टार्गेट खूप मोठं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आता बॅटचं फेस ओपन न करता राहतील तर नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला थोडीशी ही अडचणीत देईल ज्या पद्धतीने संध्याकाळचं सत्र आहे. कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये हवा आहे जी हवा पूर्णपणे बंद होते. असंच मात्र चित्र आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं राहिलंय पण ते इथून स्टार्ट करावे लागेल. काय म्हणतात? नक्कीच
डेफिनेटली इथून मात्र फलंदाजांना गाडीचा गिअर थोडासा चेंज करावा लागेल. जो धावसंख्येवरती अंकुश आहे त्याला मिटवणं काळाची गरज बनले. ते व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शविला जातोय. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये ऍड केली जाते. 17 या अंकावर धाव फलक जाऊन विसावलंय. 63चं टार्गेट समोर. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे धावा चेस करणं थोडंसं कठीण होऊन बसतं का त्याचं कारण आहे दमट वातावरण. हे भल्या मोठ्या सामन्यांमध्ये देखील आपण पाहिलं असेल की टॉस जिंकल्यानंतर जाणून बुजून जर निर्णय स्वीकारायचा असेल तर फर्स्ट बॅट. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र हे सातत्यपूर्वक आपण पाहिलंय आणि येथून धावा येणं कुठेतरी बंद झालंय. गोलंदाजांसाठी पोषकतेचं वातावरण मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहतोय. 18 धावा फलकावर 2.3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. अद्वितीय स्वरूपाची गोलंदाजी सुशांत किणी याच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त. आतापर्यंत सुशांतने 9 चेंडू हाताळलेले आहेत. 8 धावा खर्च करून एक गडी देखील बाद केलाय. परफेक्ट गोलंदाजीचं पृथक्करण आपल्या संघाकरिता. नक्कीच टॉस जिंकला होता राय फायटर्स, परंतु टॉस जिंकून जर पाहिलं तर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. जाणीव आहे संध्याकाळचं सत्र आहे, परंतु तिथून जर पाहिलं तर इथे कुठेतरी थोडीशी चुकी केली की काय असं मी म्हणेन, कारण की मोठं टार्गेट चेस करायचं आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला दोन्ही सामन्यांमध्ये विजयश्री मात्र रोवला होता राय फायटर्स माकण्या संघाने, परंतु आज दुपारच्या सत्रामध्ये पराभूत झाले आणि तदनंतर आता पुन्हा एकदा विजयाच्या शोधात हा संघ पाहायला मिळतोय. हा फटके प्रॉपरली लागत नाहीये. जे फटके यायला हवे होते ते मात्र प्रॉपरली गोलंदाजी होते आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर मोठे फटके लागत नाहीये. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या एक गडीच्या मोबदल्यात 19 धावा झाल्या आहेत. अजूनही या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मेगा स्क्रीनवर सध्या आपण पाहू शकताय योगेशजी तरे या स्पर्धेकरिता गेले 8 वर्ष प्रचंड मेहनत घेणारे व्यक्तिमत्व टेंबोडे गावचं कोहिनूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या साथीने मनीषजी गावड यांना देखील आपण पाहू शकताय. रुपेश नरेश पाटील ब्रँड ऑफ साखरे खजिनदारी भूमिका ज्यांनी अदा केलेली आहे आणि त्यांच्या साथीने मनोज किशोर पाटील यांना देखील आपण पाहू शकतायत मेगा स्क्रीनवर. या स्पर्धेसाठी मात्र जीवाचं रान केलंय या सर्वच व्यक्तींनी. बॉलर तयार. आता मात्र आपण पाहतोय टास्क बदलायचा विचार केलाय संजय घरत यांनी, परंतु एलिव्हेशन ज्या पद्धतीने पाहिजे तेवढा भेटत नाहीये. 2 धावा तर सहज रीतीने पूर्ण करतायत. चाचपळतायत रनांसाठी इथे मात्र झगडावं लागणार आहे. यस, ग्राउंड स्टाफ मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे आणि तोपर्यंत जाऊया आपण पुन्हा एकदा पीके डिजनला संधी देऊया. यस डीजे. वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 18 चेंडूंचा खेळ उर्वरित पाहायला मिळतोय. विजयासाठी 42 धावांचं लक्ष्य समोर. टीम मीटिंग त्या ठिकाणी विहा 11 भामटपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. 21 प्रोग्रेस कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ उर्वरित आणि 42 धावांचं टार्गेट समोर. काही गोलंदाजी केलंय, कौतुकास्पदी कामगिरी आपण पाहतोय. खरं तर 21 धावा झालेल्या आहेत आणि 21 सप्टेंबर 1963 मध्ये एकंदरीत कर्टले अँब्रॉसचा जन्म झाला होता. त्याची आठवण करून देणारी ही गोलंदाजी केली सुशांत किनीने. काय कमालीचा स्पेल हाताळलाय. 2 षटकांमध्ये केवळ 11 धावा खर्च करून एक गडी त्याने बाद केलाय. सामन्याला कलाटणी देणारा हा स्पेल सुशांत किनी ब्रँड ऑफ भामटपाडा याच्या माध्यमातून आणि येथून मात्र रिक्वायर्ड रन रेट 14च्या घरामध्ये. संतोषजी नक्कीच आपण पाहतोय कारण की टेबल टॉप करायचं आहे. शेवटची इनिंग आहे. या शेवटच्या इनिंग मधून नक्कीच प्रयत्न होणार आहे. उद्याचा दिवस देखील आपण पाहणार आहोत, परंतु आजचा दिवस टेबल टॉप करण्यासाठी हा सामना जो आहे तो खूप महत्वाचा आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस 21 धावा या स्कोर कार्डवर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये
42 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे मोठं आव्हान आहे. पाहूया, एका बाजूला प्रथमेश पामाळे तर दुसऱ्या बाजूला संजय घरत. नक्कीच हे दोन फलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय, तो म्हणजे साईश ठाकूर. अप्रतिम अप्रतिम या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे रोखून ठेवलंय फलंदाजाला. परंतु यावेळेस जर पाहिलं तर आता मात्र 18 चेंडू मध्ये तुम्हाला हात खोलावे लागणार आहेत, बॅटचा फेस ओपन करावा लागणार आहेत, मोठे मोठे फटके देखील मारावे लागणार आहेत. क्षमता त्या दोन्ही देखील फलंदाजांकडे आहे, नो डाऊट. परंतु सध्या गोलंदाजांचा दबदबा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल आता हाय करून खेळावं लागेल स्वतःच्या खेळाची, आणि खऱ्या अर्थाने ज्वलंत रेकॉर्डची आठवण आता स्वतःलाच करायला लावणारी ही वेळ मात्र समोर आलाय. कारण येथून विजयासाठी आपण पाहतोय 40 धावांचं टार्गेट उर्वरित 17 चेंडूंमध्ये आपल्याला समोर पाहायला मिळतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं फार सुंदर वाक्य आहे की खऱ्या अर्थाने उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही वयाने म्हातारे झालात तरी चालेल, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही विचारांनी म्हातारे कधीच होऊ नका. थिंकिंग पॉझिटिव्ह येथे खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे. क्षमता तर प्रचंड आहे दोन्ही देखील फलंदाजांकडे. जर पाहिलं तर चेंडू ज्या पद्धतीने खेळतात पहा, ऊर्जा देण्याचं काम देखील केलंय भाल्या मामांनी देखील. आपण पाहतोय बक्षीस ऑन ठेवलेलं आहे, 3 षटकार मारा आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. परंतु पहा, गोलंदाजी थेट टप्प्यावर होते. चांगल्या क्रीज मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी होत असताना चान्स देत नाही या फलंदाजाला कुठलाही. मात्र पुन्हा एकदा हा चेंडू देखील आपण पाहतोय थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय या चेंडूला. ही क्वालिटी क्रिकेट आहे साईश ठाकूरची, एक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकले, 3 चेंडू मध्ये जर पाहिला तर फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली क्रिकेट, चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये. जितका चांगला स्पेल आपण सुशांत किनीचा पाहिला ना, अगदी त्याचं प्रतिबिंब उमटवलंय साईश ठाकूरने देखील. जबरदस्त बिरवाडीचा ब्रँड आपण पाहतोय, एक अपकमिंग यंग टॅलेंट, आणि अतिशय कमी वयामध्ये त्याने स्वतःची छाप सोडलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर आपण हसन रजाला पाहिलं होतं. 14 वर्ष आणि 233 दिवस वय वर्ष असताना इंटरनॅशनल क्रिकेट खेळला गेला होता. साईश ठाकूर खूप कमी वयामध्ये खूप मोठ्या स्पर्धेत छाप सोडतोय. जबरदस्त हा स्पेल राहिला. इथून मात्र लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षकाला अक्षरशः प्रेक्षक बनवून ठेवलाय. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. अतिशय निर्णायक स्वरूपाचा हा षटकार. 6 एसडीजे. गावी जिथे तिथे एकच चर्चा ही चालू झाली, कारण आगरी प्रीमियर लीग स्पर्धा ही आली. मागणे सफाळेमध्ये सुंदर. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय पहिला षटकार तर आलाय, बघूया प्रथमेश पामाळे. इथून जर पाहिला तर दुसराही येईल. काय जबरदस्त अटॅक आहे, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. 2 मध्ये अगदी 12 धावा जमवल्या जात आहेत. अगदी अप्रतिम. साईजचे आतापर्यंत आपण कौतुक केलं होतं, परंतु आता थोडंसं पार्ट बदललंय. इथून जर पाहिलं तर प्रथमेश पामाळे याचं नाव येताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण की 2 चेंडू मध्ये 2 बलाढ्य 6 त्याच्या बॅट मधून आलेत. इथून जर पाहिलं तर तिसरा षटकार जर आला तर भाल्या मामा यांच्याकडून लोक रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज येईल. 13 चेंडूंचा खेळ उर्वरित विजयासाठी 28 धावांचं लक्ष समोर पाहायला मिळतं. ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो ना प्रथमेश पामाळे, ज्या लौकिकासाठी ओळखला जातो तो लौकिक मात्र या ठिकाणी दर्शवला गेलाय. ही खरं तर ओळख आहे प्रथमेश पामाळेची. एक हार्ड हिटर, शोल्डर स्विंगर, मॅसिव्ह मल्टी हिटर म्हणून प्रथमेश पामाळे ची ओळख आपण पाहिली. आणि 2 चेंडूंमध्ये 2 टोले जंग षटकार खेचून त्याने सामन्यामध्ये पुनरागमन केलंय. तिसरा खेचतोय की काय या आशा आणि अपेक्षा मात्र डगआउट मधून होते. सुंदर पद्धतीने साईश ठाकूरची डॉट डिलिव्हरी. सामन्याचं समीकरण चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 28 धावांचं लक्ष सद्यस्थितीमध्ये राही फायटर्स माकणे या संघासमोर. ऐकूया डिस्क जॉकीला आणि लगेचच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. 18 गावचा गरी. थँक्यू. तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला संतोष पाटील उमरोडी गावचा एक गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचला. सकाळच्या सत्रामधून खूप सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं. तर त्यांचा आता इथे शाही सन्मान केला जाईल या आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मी आदरणीय प्रशांतजी किणी साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण संतोष पाटील, एक उमरोळीचा गोड आवाज, आमचे जवळचे मित्र आणि ॲज अ क्रिकेटर म्हणून आज हे आगरी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला बघायला मिळतात.
परंतु उमरोळीमध्ये किंवा इतरत्र कुठेही स्पर्धा असू द्या, आम्ही जेव्हा त्यांच्या समवेत असतो खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. मागच्या वर्षी आम्ही माकणीमध्ये होतो नाईट मॅचला, काही जबरदस्त मात्र समालोचन त्यांच्या माध्यमातून बघितलं आपण. एक आगरी समालोचक, एक आमचा समालोचक, आमच्या हक्काचा समालोचक म्हणून संतोष पाटील यांचा इथे शाही सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि आपल्या गोड मधुर वाणीने मात्र रिझवलं, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. उर्वरित 2 षटकांसाठी आपण पुन्हा जॉईन व्हावं अशी आम्ही आपणास विनंती करतोय. 12 चेंडू आणि 28 धावा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतायत. सचिन गरत, ब्रँड ऑफ माकणे, काय कामगिरी केली होती. आज सकाळच्या सत्रामध्ये 19 धावांचं टार्गेट समोर असताना सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळवून देणारा माकणे गावचा ब्रँड सचिन गरत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण. सुरेख पद्धतीने पहिला चेंडू अपस्टिकला. बघा गेम प्लॅनचा भाग काय आहे तर जाणून बुजून विकेट सॅक्रिफाईस करायची होती आणि तिथे काय घडलं तर फेकी स्वेर झाली आणि काही क्षणांसाठी जर आपण विचार केला तर असं वाटलं होतं की गडी बाद होईल, परंतु नाही. क्रिकेटमध्ये समय सूचकतेला किती मोठं महत्व आहे याचं एक फॉर एक्झाम्पल या ठिकाणी अनुभवायला मिळालं. 36 धावा फलकावर, 36 ऑन बोर्ड. काय रंगतदार हा सामना. परंतु सचिन गरत एक अतिशय कॅलिबर गोलंदाज आहे आणि जेव्हा सामना फसतो तेव्हा मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक, तारणहार ही भूमिका सकाळच्या सत्रामध्ये देखील त्याने परिपूर्ण केलेली आहे. 19 धावा मात्र करून दिल्याच नाहीत. त्यात सकाळच्या सत्रामध्ये तोच माकणे गावचा ब्रँड सचिन गरत पुन्हा एकदा अगदी सदृश परिस्थितीमध्ये उभा टाकलाय मुख्य खेळपट्टीवर. संतोषजी, नक्कीच स्वतःचं स्वमैदान आहे त्यामुळे खेळपट्टीची ओळख आहे. इथून जर पाहिलं तर सचिनला आणखीन आपले एफर्ट दाखवावे लागणार आहेत. इथून एक एक चूक कुठेतरी आपल्या पराजयाच्या भूमिकेवर नेणार आहे, हे मात्र नक्कीच असणार आहे. कारण की प्रथमेश सेट झालाय. प्रथमेशच्या बॅट मधून जर पाहिलं तर आतापर्यंत 13 चेंडू मध्ये 21 धावा, एक जबरदस्त बहारदार खेळी त्यांनी. नक्कीच आतापर्यंत संजय गरजची फलंदाजी जर पाहिली तर कुठेतरी थोडीशी थांबवली त्यांनी, परंतु समोरच्या खेळाडूला ऊर्जा देत आहेत ते. अतिशय संयमी अशी खेळी. पुन्हा चेक डाऊन साइडला लॉफ्ट केलं एक क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी मात्र मागोवा घेतोय. शेवटच्या क्षणाला चेंडूला स्टॉप केलं जाईल तत्पूर्वी आपण पाहू शकतायत अगदी लिलिया रीतीने, सहजतेने, सुलभतेने, सुजलाम सुफलाम अशा या नूतन नगर क्रीडा नगरीमध्ये 2 धावा परिपूर्ण होत आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. रिक्वायर्ड रन रेटचा विचार जर आपण केला तर अजून देखील ओव्हर 12 पाहायला मिळतोय. जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये ही लढत. चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावा हव्या आहेत 25. सुपर क्रिकेट मुख्य खेळपट्टीवर. उद्याच्या दिवसामध्ये श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि डॉन किलर बिरवाडी आपण कृपया करून 9:30 रिपोर्टिंग करायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून फुलटॉस आहे, ऑन साइडला स्मॅश केलंय. आ बैल मुझे मार अशी स्थिती बघायला मिळाली. खराब चेंडू आणि त्याचा फायदा उचललाय सेट बॅटर प्रथमेश पामाळे. उमरोळीचा हा ब्रँड सद्यस्थितीमध्ये सामन्यामध्ये परिपूर्णरित्या मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी करतोय. नक्कीच 2 मॅच मध्ये जर पाहिला तर प्रथमेश पामाळे याची बॅट चालली नव्हती, मात्र यावेळेस यस थोडस रिव्ह्यू देखील घेतला जातोय. आपण पाहू शकाल विमर करिता. चला या ऑफिशियल्स आपण लगेचच निरीक्षण तथा परीक्षण करायचं आहे. नो चेंडू करता रेफरल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय विमर 1 करिता आणि काहीच क्षणांमध्ये परफेक्ट डिसिजन या ठिकाणी पोहोचवला जाईल. ऑफिशियल्स या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आशुतोषजी व्यवहारे आणि या त्यांच्या माध्यमातून काय फलंदाजी करतोय. उद्या मात्र संघांना फेअर डिलिव्हरी आहे. जो पहिला सामना आहे उद्याच्या दिवसातील श्रीराम स्पोर्ट खानिवडे वर्सेस डॉन किलर बिरवाडी, दोन्ही संघांना विनंती आहे उद्या 9:30 म्हणजे 9:30च्या दरम्यान आपण या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची आहे. काही रंगतदार स्थितीमध्ये आज सामना पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी अजून देखील 19 धावांचं लक्ष राही फायटर्स माकणे या संघासमोर. सचिन बॉलिंग ट्रॅकवर स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतोय, परंतु 19 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू मागे 8 चेंडू आणि 19 धावा. लक्षात असू द्या जे समीकरण या ठिकाणी समोर आलेलं आहे खेळाडूंच्या माहितीसाठी. वन्स अगेन सचिन बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म
राऊंड द विकेटचा मारा काय सेट झालाय. प्रथमेश पामाळे या सामन्याचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. 16 चेंडूंमध्ये 29 या वैयक्तिक धावसंख्येवर प्रथमेश पामाळेच्या बॅट मधून विध्वंसक फलंदाजीचं हे पृथक्करण. तिथून मात्र पाहतोय आपण कुठेतरी जागा बनवली होती, मोठा फटका खेळायचा होता फाईन लेगच्या दिशेने, परंतु आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा हाताळला गेला. इथून हे शेवटचा जो चेंडू आहे तो खूप महत्वाचा असणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्हीही संघाला हा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा आहे. अतिशय निर्णायक स्वरूपातील चेंडू असणार आहे, कारण येथे जर षटकार किंवा चौकार आला तर 15 ते 17 धावा शिल्लक राहू शकतात आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकतात हा चेंडू अतिशय निर्णायक स्वरूपामध्ये. बॉलर तयार, सचिन गरत ब्रँड ऑफ मार्कने बॉलिंग ट्रॅकवर अराउंड द विकेट. ओहो, यावेळेस मात्र यॉर्क लेंथ टोक क्रशर डिलिव्हरी बघायला मिळाली आणि त्या चेंडूवर प्रथमेश पामाळीची अत्यंत महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गारद करण्यात आलेली आहे. आता सामन्याचं समीकरण मात्र बदललंय. चेंडू शिल्लक आहेत ॲक्युरेट 6 आणि विजयाकरिता 19. रिव्ह्यू घेतलाय. यस, आपण पाहतोय, पाहू शकतायत. यस, आपण पाहू शकतायत DRS घेतलाय, परंतु काय घडलंय ते मात्र नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. नवीन फलंदाज तर मैदानाच्या आतमध्ये आलाय, मिस्टर विशाल पाटील आलाय. निर्णायक आहे शेवटचे 6 चेंडू. आता मात्र आपण पाटील 6 चेंडू मध्ये ज्या धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 19 धावा. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. आमचे पंच आशुतोष व्यवहारी सर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत तळंपाडच्या भूमिकेमध्ये. मात्र डिसिजन येईल अगदी काही क्षणातच. प्रथमेश होता खेळायला. यस, आपण पाहतोय संजय गरत बाद आहे. या ठिकाणी डिसिजन आलेला आहे आपल्याला पाहायला मिळतोय. कॅइडने जर पाहिलं तर ज्या पद्धतीने विकेट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये सक्सेस झाले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच गडी बाद होईल. इथून जर पाहिलं तर आणखीन रोमांच थोडीशी मॅच मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की 6 चेंडू हे शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता, म्हणजे येणारे 3 फटके हे मोठे असणे आवश्यक असणार आहे 6 चेंडूंमागे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं होतं जो गडी बाद झालाय तर संजय घरत यांची बॅट थोडीशी हवेत होती आणि प्रथमेशने ज्या पद्धतीने पाहिलं तर क्रीज सोडला होता आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर संजय घरत बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. येस, गोलंदाजी मार्कवर मागच्या मॅचचा ज्यांनी जबरदस्त अभ्यास केला होता, जी मॅच आपल्या बाजूला झुकून आणली होती, तोच पुन्हा एकदा तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. तुका या नावाने जास्तीत जास्त अगदी बीटी लाईन मध्ये प्रचलित असा खेळाडू पाहायला मिळतोय. कबड्डी असो किंवा क्रिकेट असो दोन्ही फॉर्मॅट मध्ये सुप्रसिद्ध असा तुषार गरत. आणि जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती येते ना, क्रुशियल मोमेंट, तेव्हा मात्र टुकाचा खेळ अधिक बहरतो आणि इथून 6 चेंडू 19 धावा अशी कंडिशन आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू संतोषजी प्रचंड निर्णायक असणार आहेत. जर आपण राही फायटर संघाचा विचार केला तर जमेची बाजू अजूनही प्रथमेश पामाळे आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय प्रथमेशची खेळी पाहायला मिळेल कशा पद्धतीची. अहो, इथे मात्र तुकाचे अनुभव पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजी, अगदी खोलात चेंडू टाकला आणि त्या ठिकाणी पाहिलं तर सरळ फर्निचर डिस्ट्रॉय होताना गडी मात्र बाद होईल. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलेल. 5 चेंडू आणि 19 धावा या देऊया आपण डीजे ला संधी आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. यस, डीजे पीके.
त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलताय ना आता त्याचाच आईर फॉर्म. अफलातून संजय किनी यांचं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त अगदी आग्री प्रीमियर लीग मध्ये हा सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतोय, प्रचलित झाला. आणि जाऊया मैदानाकडे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. शुभम आलाय नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडेल? नक्कीच विशाल आलाय स्ट्राईक साठी, कारण की गरजेचं होतं. इथून जर पाहिलं तर 4 चेंडू 19 धावा सॅक्रिफाईस करावं लागलं विकेट शुभम याला. कारण विशालचा जर विचार केला तर हार्ड हिटर फलंदाज आहे, क्षमता तर त्याच्याकडे अफलातून आहे, परंतु यावेळेस त्यांनी केला या मार्केट त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलताय ना आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का थँक्यू चलताय. थँक्यू. आता जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले, 4 चेंडू मध्ये जर 3 षटकार मारले तरी देखील आपण पाहतोय मनीष गावड यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल मिस्टर विशाल पाटील यांना. अफलातून क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला तुषार कडे लक्ष असेल तर दुसऱ्याकडे विशाल पाटील याच्याकडे. दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा फलंदाज तुषार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडवर. ऑन साइडला सजवलेला फटका आपण पाहू शकताय. सिंगल तर या ठिकाणी आले आणि डबल साठी 100% कमिटेड असणार, कारण गेम प्लॅन एकच आहे. विशाल पाटील जास्तीत जास्त स्ट्राईक वरती असायला हवा. आणि येथे काय घडलंय? ओ हो जबरदस्त हिट डायरेक्टली. इथे मात्र 2 रन घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आकाश अगदी टशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीनवर. जबरदस्त टशन. ज्या पद्धतीने कबड्डीमध्ये टशन देतोय त्याच पद्धतीने जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये देखील टशन. शेवटचा सामना आहे, मी सोडणार नाही, मी माझे 100% एफर्ट देईल, हेच मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये. यस धन्यवाद. राहिलाय नावाचा बामट पाड्यावाल्याचा थँक्यू डीजे थँक्यू. या हिट साठी जर पाहिलं तर या हिट साठी प्रणय गरत याच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नक्कीच आकाश काय अफलातून एफर्ट वापरले. जबरदस्त डायरेक्ट हिट. जबरदस्त कबड्डीपटू देखील आहे आणि येथे मात्र स्वतःची अॅक्युरेसी दर्शवताना बघायला मिळाला. डिरेक्ट हिटच्या स्वरूपामध्ये या धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद करतोय जॉन्टी रोड्स. याची परिपूर्ण आठवण करून दिली आकाशने. सरावलीचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. 68 फलंदाजांना बाद केलं होतं धावचीच्या स्वरूपात जॉन्टी रोड्सने. आणि येथून मात्र आकाश घरात ब्रँड ऑफ सरावली. काय भन्नाट क्षेत्र रक्षण आपण पाहिलं. सामन्याचं समीकरण आहे, चेंडू शिल्लक आहेत, ॲक्युरेट 3 आणि विजयासाठी 3 षटकारांची आवश्यकता. नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयश. 3 मध्ये 3, 5 मध्ये 5 2 वेळा नक्कीच साध्य केलाय, पण यावेळेस हा चेंडू खूप निर्णायक होता पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर आता मात्र चेंडू ज्या पद्धतीने रिलीज केला, कारण की जर पाहिलं तर गोलंदाज देखील सफाळ्याचाच आणि फलंदाज देखील सफाळ्याचाच धागेदोरे ओळखत होते आणि तेच कारण बनलं. इथे मात्र 2 चेंडू आणि 18 धावा. स्लोवर चेंडू. तुकाचं या ठिकाणी मी कौतुक करेन ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. काय नक्कीच सुरुवात केली होती अंडरआर्म क्रिकेट पासून, तदनंतर ओव्हरआर्म क्रिकेट गाजवला, कबड्डीचा खेळ गाजवला. आणि मी आधीच उल्लेख केला होता, जेव्हा क्रुशल मोमेंट येते तेव्हा टुकाचा खेळ हा 100% बहरतो आणि या सामन्यामध्ये देखील तेच दर्शवून दिलं. 1 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण. विहा 11 भामटपाडा 2 गुणांची कमाई. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सारं अभिनंदन. आणि हा जोश, हा जल्लोष, ह्या रिॲक्शन्स तुम्ही पाहू शकतायत मेगा स्क्रीनवर. इथून जर पाहिलं तर टेबल टॉप मध्ये
धन्यवाद. विहा 11 भामटपाडा हा संघ अगदी 17 रनांनी विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त एफर्ट लावली. शेवटचा तो षटक देखील आपण पाहिला. तुषार याचा अप्रतिम अफलातून आणि आकाशची ती हिट पाहिली. जबरदस्त. 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय आकाशसाठी प्रणय घरत यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळते हे कॅश. आणि आता जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. गुणतालिकेमध्ये अव्वल क्रमांकावरती झेप घेतलेले आहे विहा 11 भामटपाडा. संघमालक पूर्णपणे खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार ते सॉंग्स मात्र ऐकायला मिळाले संघमालकांवरती.